आयुष्यात 3 संघर्ष महत्त्वाचे असतात. जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधा. आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी राहा. यश तुमची वाट पाहत आहे. संघर्ष असा करा की विरोधकांनी पण कौतुक केले पाहिजे. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. मी अशी फार थोडी माणसे पाहिली आहेत ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही पुढे जाणार आहात. कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. आकाशात जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळून लावेपर्यंत संघर्ष असतो. त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे. समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडावते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. आजचा दिवस कठीण आहे आणि उद्याचा कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो. संघर्ष करत राहा. साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही. एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाही. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.